नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस भरती 2024च्या बुद्धिमत्ता चाचणीसाठीची आपण जी तयारी करतोय, त्याचा आज पहिला दिवस आणि आज आपण घेणार आहे काय? अक्षरमाला. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला काय करायचं? एकच काम करायचं. काय करायचं? सबस्क्राईब करायचं मित्रांनो. कारण की ही सीरीज कंप्लीट सिलेबस घेणार तुमचा काय अभ्यासक्रम पूर्ण घेणार आहे आपण. तो पण आपण टार्गेट ठेवले 45 दिवसांमध्ये. सिलेबस तर कंप्लीट होईलच तुमचा. पण अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपण त्याच्यानंतर काय करू? मॉक टेस्ट घेऊ. ठीक आहे. त्या तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सुद्धा त्याचे मॉक टेस्ट मिळेल, तुम्हाला पीडीएफ मिळेल आणि तसे तुम्हाला लेक्चर वाईजची जी काही प्रॅक्टिस करायची असेल तर त्याचे सुद्धा क्वेश्चन तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळतील. ते सुद्धा आपल्या विराट करिअर अकॅडमी या नावानेच आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि याआधी आपण जो भरतीची तयारी कशी करायची, त्यासाठी काय काय आवश्यक डॉक्युमेंट लागणार आहेत किंवा आपला सिलेबस काय आहे प्रत्येक सब्जेक्टचा, त्यावरचं एक डिटेल लेक्चर घेतलेलं आहे. त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. यावेळेस काय ठेवलं आपण? यावेळेसची खाकीसाठी नाही, कारण आपण काही बाकी एक स्लोगन आपण तयार केला. मित्रांनो, लक्षात ठेवायचं यावेळेस कोणतीच कसर नाही ठेवायची बाकी आपल्याला. वेळेस पूर्ण सिलेबस आपण नव्याने तयार करू, नव्याने अभ्यास करू. आणि जशी आपण राऊंडची तयारी करतो, तशीच आपण आपल्या लेखी परीक्षेची सुद्धा तयारी 100% हमखास पूर्ण करू आणि आपल्या जिद्दीने आपली जागा नक्कीच मिळवू. आजचा पहिला दिवस. लेक्चर जास्त तुम्हाला कठीण नाही राहणार. बेसिकपासून सुरुवात करणार आहे आपण. एकदम अवघड सब्जेक्टला नाही जाणार. हळूहळू आपण पुढे चालत जाऊ. जसजसे तुम्ही जुळत जासाल तसतसे आपण तुम्हाला क्वेश्चन्स सुरू करायला हरकत नाही राहणार. ठीक आहे. सगळ्या मित्रांना आपल्या लेक्चरची लिंक नक्की शेअर करा. तर आजचा टॉपिक आहे आपला अक्षरमाला. मित्रांनो, अक्षरमालेवर कमीत कमी तुम्हाला माहीतच आहे 2-3 क्वेश्चन हमखास पडतात आणि त्या अनुषंगाने आपण बघणार आहोत. तर हे अक्षरमाला नेमकं काय टॉपिक आहे? आता नवीन जे विद्यार्थी असतील जे आता यावर्षी प्रथमच भरती देतील त्यांना अक्षरमाला काय? तर बघा मित्रांनो, अक्षरमाला म्हणजे काय? तर तुम्हाला जे काही इथे दिसतंय, ए दिसतंय, बी दिसतंय. ठीक आहे. पूर्ण ए टू झेड जी तुम्हाला इथे एबीसीडी लिहिलेली दिसते मित्रांनो. तर याच्यावर बेस तुम्हाला क्वेश्चन मिळतात. ठीक आहे. हां. तुम्ही म्हणसाल की सर कसे क्वेश्चन मिळतात? तर ते क्वेश्चन आपण समोर बघणार आहे. पॅटर्न लक्षात घ्या. ए टू झेड पर्यंतचे मी खाली इथे नंबर दिलेत तुम्हाला. ठीक आहे. काय नंबर देतो 1, 2, 3 हे नंबरिंग केलेलं आहे 26 पर्यंत. जसे 26 अल्फाबेट आहेत, तसे 26 नंबर सुद्धा लिहिलेत आणि हे आपण ए टू झेड सुद्धा 26 लिहिलेत आणि 1 टू 26 सुद्धा लिहिलेत. ठीक. त्याचं कारण काय? तर जेव्हा प्रश्न बनतो, तेव्हा आपल्याला काय होतं, कधी-कधी म्हणजे ए नंतर डायरेक्ट बी राहतं. समजा ए, डी आणि जी हा एक पॅटर्न तुम्हाला समोर दिलेला आहे प्रश्नामध्ये आणि दुसरा पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे एच, के, एन. आणि तिसरा तुम्हाला शोधून काढायचा आहे. मित्रांनो, इथे तुम्हाला लॉजिक समजलं पाहिजे की ते ए टू डी मध्ये कितीचा गॅप आहे? +2चा आहे. इथे किती आहे? +2चा आहे. इथे चेक करा +2चा आहे. इथे चेक करा +2चा आहे. म्हणजे दोन्ही यामध्ये गॅप पडत चाललेत. तसे ते नंबर वाढत चाललेत. म्हणजे हा 2 गॅप कोणता? बी आणि सीचा. त्याचे नंबर काय आहे? तर 2 आणि 3 या 1 आणि 4 मध्ये कितीचा गॅप आहे? 2चा गॅप आहे. असं तुम्ही हे करून तुम्हाला प्रश्न इझिली समजता येईल. त्यामुळे अल्फाबेटचे जे नंबर आहेत, के किती नंबरवर आहे? तर 11 नंबरवर आहे. एल किती 12 नंबरवर आहे. एम 13 नंबरवर आहे. 18 नंबरला आर आहे. असे हे लक्षात ठेवण्यासाठी काही नंबर लिहिले आहेत. तर मित्रांनो, असा एक पॅटर्न तुम्हाला लक्षात ठेवायचा. जर तुम्हाला हा टफ वाटला तर अजून एक पॅटर्न आहे. तर बघा, आता आपण काय केलंय 13-13चा ग्रुप तयार केलाय. ए, बी, सी, डी, एम पर्यंत घेतलं आणि त्यालाच रिव्हर्स घेतलं झेड पर्यंत. म्हणजे काय? तुम्हाला इथे सरळ समजेल की एमच्या अपोजिट जो आहे तो एन आहे. एलच्या ओ आहे. डायरेक्ट तुम्हाला अपोजिट अल्फाबेट दिसतात आणि त्याचे नंबर सुद्धा तेच आहेत. ठीक आहे. म्हणजे काय होणार? या पॅटर्नने सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता की एबीसीडीचे जे नंबर्स आहेत ते कसे कसे दिलेले आहेत. तुम्हाला डेली प्रॅक्टिस जरी केली, तुम्ही कुठे चिपकून ठेवला आणि रोज बघत गेले तरी तुम्हाला हमखास हे लक्षात राहील.
त्यानंतर अजून एक पॅटर्न असं लक्षात ठेवा, तुम्ही या पॅटर्नला सुद्धा फॉलो करू शकता. तसा नसला तर आता हा जास्त आहे मित्रांनो. कारण की काय तुम्ही बाकी 3 पेक्षा याला जास्त वेटेज दिला तर प्रश्न अजून तुमचे इझिली सॉल्व्ह होतील. कारण की परीक्षेला असेच पॅटर्न सोडवतात. काय असतं तुम्हाला एक पॅटर्न A1, C आणि Eचा पॅटर्न तुम्हाला दिलेला असतो. ठीक आहे. तर काय असतं पुढचा पॅटर्न तुम्हाला अपोझिट वर्डचा असतो किंवा मग एक दुसरा दिलेला राहील. दुसरा एक सोडून दिलेला राहील, तिसरा एक सोडून दिलेला राहील. असं राहतं. झिगझॅग पॅटर्न सुद्धा आता परीक्षेला विचारले जातात. तर त्यात लक्षात ठेवा आणि यासाठी तुम्हाला पी-डी-एफ सुद्धा मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही हे रिव्हिजन करू शकता. आता प्रश्न बघा कसे बनतात. प्रश्न बघायला गेलं तर अक्षर मालिकेवर सगळ्यात सोपे प्रश्न राहतात. लक्षात घ्या. सोडवायचे कसे? जे, एल, एन आणि पी हे 4 अक्षर दिलेत आणि तुम्हाला 5वा शोधून काढायचा. तर तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये गॅप किती आहे? तो हा गॅप तुम्ही कसा काढसाल मग जे बोटावर मोजसाल जे, के, एल म्हणजे याच्यामध्ये के आहे, एल, एम, इथे ओ आणि पी ठीक आहे. तिथं क्यू सोडून इथं काय येणार आहे? आर येणार आहे. ठीक आहे. आता हे बघूनच तुम्हाला सांगू शकतो कारण की माझा सराव आहे त्या गोष्टीसाठी. तर त्यासाठी तुम्हाला काय एबीसीडी पाठ असणं आवश्यक आहे. आता इथे एबीसीडी असल्यावर तुम्ही लगेच सांगू शकता. हां, की जे, एल, एल नंतर एम आला एक अक्षर सोडून, एन नंतर पी आला एक अक्षर सोडून. तर पी नंतर एक अक्षर सोडून कोणता येणार आहे? तर आर येणार आहे. तुम्ही ऑप्शन क्रमांक 1 वर इथे सहज क्लिक करू शकता. परीक्षेच्या वेळेस तुम्ही सुद्धा असे एबीसीडी लिहून घेऊ शकता. जास्त वेळ लागत नाही, पाठांतर नाही झालं तरी काही हरकत नाही. लगेच लिहून होतं. वेळ जाणार नाही तुमचा. कारण की इथे तुम्हाला एबीसीडी रेडी असेल तुमचे जे क्वेश्चन आहेत त्याला वेळ नाही लागणार. आता दुसरा पॅटर्न बघा. आता हा सिंगल याचा होता. ठीक आहे. सिंगल अल्फाबेट. दुसऱ्या पॅटर्नमध्ये काय असणार आहे? 2 अल्फाबेट आहेत. इथे पॅटर्न कसा ओळखायचा? मॅच करायचा का मॅच करायचा. ठीक आहे. तर कधी पण बघा पॅटर्न समजून घ्यायचा. आता जी आणि एन मध्ये गॅप जास्त आहे ना, ती खूप अंतरावर आहे यांच्या. ते आहे. ते बघा बघूनच कळतं की हा सिक्वेन्स असाच आहे बघा. एच, आय, जे, के यायला पाहिजे. बरोबर आहे. कारण की जी, एच, आय, जे, के कारण सिक्वेन्स कंटिन्यू झाले. काय येणार आहे? तर के येणार आहे. तसंच बघा इकडं हा रिव्हर्स आलाय. एनच्या आधी एम येतो, एमच्या आधी एल येतं, एलच्या आधी के येतं आणि केच्या आधी काय येतं? आय येतं. बरोबर आहे. ते इथे ना. तर बघा आता इथे तुम्हाला हा सिक्वेन्स रिटर्न बघायला मिळाला आहे. ठीक आहे. एन, एम, एल, के आणि जे. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार आहे? की जे येणार आहे मित्रांनो. कसा काढला शोधून आपण? तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला परत एकदा सांगतो. जी नंतर आपण एच वर गेलो कारण की पहिला अल्फाबेट तुम्ही पकडून चाला आणि ते तुम्हाला क्वेश्चन मार्क ठिकाणी जो फाइंड करायचा आहे तो येईल तुम्हाला मिळेल. यांच्यामध्ये गॅप किती बघा आता हा कंटिन्यूअस आलाय. पुढे चालून एखाद्या उदाहरणामध्ये तुम्हाला गॅप पडून राहील. तर तो गॅप लिहायचा इथे. इथे काय +1 आहे. जास्त गॅपच नाही ना. 1 ने पुढे होत चाललाय. जर समजा इथे तुम्हाला असं असतं की 1 च्या जागी तुम्हाला इथे आय असता, देन के असता, एम असता. तर तुम्ही कसं केलं असतं? +2 ने वाढत गेलाय. +2 ने वाढत गेलाय. म्हणजे 2-2चा वाढत चालला. असं तुम्हाला मार्क करत चालाल. तर समोर प्रश्न राहीलच तुम्हाला. इथे काय येणार आहे? दुसऱ्या उदाहरणाचं उत्तर ए आणि जे येणार आहे. हे बघा आता इथे 3चा पॅटर्न आहे. 3चा पॅटर्न सुद्धा तसाच फॉलो करायचा आहे तुम्हाला. ए असणारच आहे. म्हणजे मला लक्षात राहावं यासाठी मी ए कंटिन्यू तुम्हाला बघतोय. बघा सी टू ई कितीचा फरक आहे? 2चा आहे. 2 ने वाढले फक्त. कारण डी सोडून गेलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर ई टू एच जातो मी. आता काय झालंय? गॅप वाढलाय. +3चा झालाय. ठीक आहे. नंतर एल गेलाय तुम्ही. बघा एच इथे आहे आणि एल इथे म्हणजे कितीने वाढलाय? 1, 2, 3, 4 ने. अच्छा. आता बघा 2 नंतर 3 आलाय, 3 नंतर 4 आलाय, तर पुढचा काय येणार आहे?
5 येईल मित्रांनो. ठीक आहे. एल नंतर 5 म्हणायचं आपण. 1, 2, 3, 4, 5 काय येणार इथे? क्यू येईल मित्रांनो. बरोबर? क्यू येईल. आता क्यू इथे ऑप्शनमध्ये बघायचा. इथे या 2 ठिकाणी म्हणजे हे 2 ऑप्शन तसे एलिमिनेट झाले. आता बघा दुसरा अक्षर घेऊ आपण. आय टू के जायचं तुम्हाला. आय कुठे आहे मित्रांनो? आय इथे आहे. आय टू के किती आहे? 2चाच फरक आहे. प्लस 2 आहे. नंतर काय बघायचं तुम्हाला? के टू एन बघायचं आहे. के टू एन बघा. कितीचा आहे? प्लस 3चा आहे. म्हणजे 3 ने वाढत चाललाय. के टू एन आहे की नाही? त्याच्या पुढचा काय असणार आहे? प्लस 4 असायलाच पाहिजे. एन टू आर ओ पी क्यू आर. आला यार. ठीक आहे. आता 5वा बघा. काय येणार आहे? आर नंतर 5 सोडा. एस टी यू व्ही डब्ल्यू. काय येणार आहे? डब्ल्यू. ऑप्शनमध्ये तुम्हाला उत्तर सरळ समजणार आहे की क्यू डब्ल्यू इथं क्यू व्ही आहे. ऑप्शन 4 तुमचं उत्तर आहे. इथे मी पूर्ण सॉल्व्ह करायची गरज पडली का? नाही. पण जर इथे बी डब्ल्यू असता तर तुम्हाला बघायची गरज पडली असती. ठीक आहे. पण तरी आपण तुम्हाला पुढून दाखवू आपण कसं करणार आहे. ओ टू क्यू बघा. प्लस 2चा आहे फरक. इथे नंतर क्यू टू टीचा 3चा फरक आहे. टी टू एक्सचा 4चा फरक आहे. तर एक्स टू +5 केल्यानंतर काय येणार आहे? 1, 2. आता बघा YZ. आता YZ नंतर समर्थ संपले असं समजाल तुम्ही. असं नाही समजायचं आहे. संपल्यानंतर 1, 2 वापर परत ए पर्यंत ए वर यायचंय. 3, 4, 5 हे काय ना QWC तुमचं आन्सर येणार आहे. त्यांच्यात असे उत्तर जे काय आहे ते ए टू झेड मध्येच तुम्हाला काउंटिंग करायची. त्याच्या बाहेर करायची गरज नाहीये. ठीक आहे. झेडपर्यंत आला पोहोचला तुम्ही परत ए पर्यंत जायचं तुम्हाला. म्हणजे रिव्हर्सही असलं तर तुम्हाला असंच यावं लागेल. CBA ZY. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्या अवतीभोवतीच फिरावं लागणार आहे. इथेच तुम्हाला आन्सर मिळणार आहे. क्वेश्चन कठीण नसतात. फक्त विद्यार्थ्यांना पॅटर्न माहीत नसतात की कसे सोडवलेले आहेत. ठीक आहे. काय आला आन्सर मग आपलं क्वेश्चन बीचं ऑप्शन 4. आता 4ची जोडी बघा. 4ची जोडी सुद्धा तुम्ही तशीच एक अल्फाबेट बघू शकता. कारण की तुम्हाला सुरुवातीला इथे चेक करावं लागेल की हा पॅटर्न तुम्हाला समजतोय का? आता बघा FMPT खूप जास्त गॅप आहे. नंतर आय जर केलं तुम्ही IL आणि LO यांचा जास्त मोठा काही गॅप दिसत नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही हा पॅटर्न यूज करा. शक्यतो याच पॅटर्ननी क्वेश्चन तुम्हाला उतरतात. त्या व्यतिरिक्त उतरत नाहीत मित्रांनो. बघा एफ आणि आयचा डिस्टन्स कितीने प्लस आहे हा? +3 ने आहे. ठीक आहे. असतं +3 म्हणजे काय? 3 ने वाढत चाललाय. LO+3. +3 करून तुम्हाला काय मिळणार आहे? आर मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे. ओ नंतर काय येतो? +3 केलं तुम्ही आर मिळणार आहे. आर कुठे-कुठे आहे? या 2 ऑप्शनमध्ये. हे 2 ऑप्शन काय झाले मग तसे एलिमिनेट झाले तुमचे. 5 झाली. या 2 ऑप्शनमध्येच तुमचं उत्तर आहे. बघा आता. ऑप्शन नेहमी बघत राहायचे मित्रांनो. ठीक आहे. प्रत्येक वेळेस मग तुमची नजर तिकडे वळणार नाही. आता एम आणि जे मध्ये बघायचं कितीचा गॅप आहे. आता हा रिव्हर्स पॅटर्न आहे मित्रांनो. ठीक आहे. एम इथे 1, 2, 3 जे इथे म्हणजे काय एम जे मध्ये काय येणार आहे? -3 येणार आहे. कारण की हा पॅटर्न रिव्हर्स झालाय आपण त्याला मायनसमध्ये दाखवतो. जो वाढत जातो त्याला आपण प्लसमध्ये दाखवतो. ठीक आहे. आता हा -3 आहे. नंतर टी आणि जे मध्ये बघा हा -3 आहे का? इथं आहे जे. 1, 2, 3 हा सुद्धा -3 आहे. म्हणजे बघा एक प्लस घेतला, एक मायनस घेतला. तर -3 केला तर डी येईल आणि डीला -3 कराल तुम्ही तर 1, 2, 3 तर ए यायला पाहिजे. आर ए. ऑप्शन 3 तुमचं इथं उत्तर आहे. चौथा ऑप्शन चेक करायची गरजच नाही राहिली. ठीक आहे. तरी तुम्ही जर असला तुम्हाला सेम अजून पॅटर्न तर चेक करणं आवश्यक आहे. आपण बघणारच आहे. आता P2Q तर P2S बघायचं आहे. हा प्लस झाला S टू V, V टू Y आणि Y टू असेल तो आता P2S बघा आता इथे एस आहे हा सुद्धा +3चा पॅटर्न फॉलो करतोय. S टू V हा सुद्धा +3चा पॅटर्न फॉलो करतोय. म्हणजे म्हणून +3चा म्हणजे एक प्लस एक मायनस घेतला. V टू Y हा सुद्धा
+3 आहे. तर y2 +3 काय येणार आहे? झेड ए बी म्हणजे बी येणार आहे. ठीक आहे. समोरचा पॅटर्न रिव्हर्स असेलच. एक प्लस एक मायनस आलाय. तर काय टी आणि क्यू टी कुठे आहे? तुम्हाला टी इथे आहे. टी टू क्यू क्यू टू तुम्हाला यायचंय एन वर यायचं बरोबर. एन नंतर के के नंतर एच कारण तुम्हाला आर ए बी एच आन्सर आहे. म्हणून तुम्हाला कसं केलं आपण असा हा पॅटर्न लक्षात राहण्यासाठी तुम्हाला एबीसीडीची परफेक्ट पोझिशन माहीत असणं आवश्यक आहे. माहीत नसली तरी तुम्ही ते लिहून घेऊ शकता. तुम्हाला रफ शीट मिळते की नाही त्यावर तुम्ही लिहा. पण केव्हा पेपर सुरू झाल्यावर लिहावा लागेल. तो पेपरच्या आधी नाही लिहिता येत. ठीक आहे मित्रांनो. बघा आता पाचवा पॅटर्न आता पाचवं उदाहरण आहे. बघा हे कसं आहे काय म्हणतंय पी आर टी व्ही इथे बघा म्हणजे काय +2चं आहे. टी क्यू आर येतं. आर नंतर काय एस टी इथे सुद्धा +2 आहे. नंतर एस टी नंतर क्यू व्ही ठीक आहे म्हणजे हा व्ही +2 पुढचा व्ही काय येणार +2 येणार आहे. क्यू व्ही डब्ल्यू एक्स येणार आहे तुम्हाला. एक्स आहे का इथे एक्स या 2 ऑप्शनमध्ये म्हणजे साहजिक आहे. 2 आणि 4 ऑप्शन कटला. 1 आणि 3 तुमच्याकडे आहे आता. आता दुसरा अल्फाबेट घेऊ आपण. टी टू एस जा तुम्ही. कसं आहे रिव्हर्स पॅटर्न कळलं. रिव्हर्स जेव्हा पॅटर्न असतो तेव्हा तुम्ही शेवटून चेक करा म्हणजे तुम्हाला +2 जाईल. आता इथे बघा एम नंतर काय येतं एन ओ पी म्हणजे काय आलाय टीचा गॅप आलाय पण काय -टी बरोबर. एम आपल्याला चेक करायचं आहे या पेशी चेक करायचं आहे -3 टी टू एस चा तुम्ही काय येणार आहे क्यू आर एस हा सुद्धा -3 आहे बरोबर. आता हा तर -3 होतात ना एस टू व्हीचा. एस नंतर काय येतं टी यू व्ही बरोबर आहे. म्हणजे जे एस टू व्ही गेलो आपण तसं 3 होतं पण आपल्याला रिव्हर्स पॅटर्न -3 घेतलंय. एक पॅटर्न मायनस एक पॅटर्न प्लस आहे पण कसं आहे रिव्हर्स पॅटर्न आहे. साहजिक आहे इथे काढावं लागेल. तर एमच्या आधी काय येतं एल के के नंतर येतं जे बरोबर आहे. म्हणजे काय आपण तुम्हाला बघून घेतोय मी कसं करणार आहे आपण कुठं काय शोधत आपण व्ही पासून बघत होतो -3 बघा व्ही टू एस टी टू एम आणि एम टू जे ठीक आहे. 2 अल्फाबेट सोडून आपला म्हणजे काय येणार आहे जे येणार आहे आपल्याला. ठीक आहे. आता बघू आपण तिसरं अल्फाबेट. तिसऱ्या अल्फाबेटमध्ये डिस्टन्स किती आहे ते बघणार आहे आपण. सी टू जी जायचं आहे म्हणजे काय प्लस आहे हा सी टू जी गेलो आपण सी टू जी जी टू के कारण की इथं 3 अल्फाबेट मध्ये गॅप आहे म्हणजे काय +4चा पॅटर्न आहे +4 आहे +4 म्हणजे ओ आलाय तुम्हाला काय येणार आहे ओ नंतरचा +4 करून तुम्हाला येणार आहे एस येणार आहे एक्स जे एस ऑप्शन तुम्हाला इथे फर्स्ट तुमचा आन्सर तसंही मिळते. ठीक आहे. ऑप्शन 3 तसंही रॉंग आहे तुमचं. लास्ट काय येणार आहे एफ येणार आहे पण कसा आला तो बघून घेऊ. मध्ये मिळालाय पण आपण परीक्षेत सोडवत नाही बसायचं तुम्हाला. परीक्षेत तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो जर तुम्हाला 2 अल्फाबेट सॉल्व्ह करून आन्सर मिळते आणि ऑप्शनमध्ये नाहीये तर तुम्हाला प्रत्येक अल्फाबेट प्रत्येक वेळेस सॉल्व्ह करायची गरज नाहीये. तुम्ही टिक करू शकता. इथे वेळ नाही घालवायचा. ठीक आहे. तुम्हाला मी का समजून सांगतोय बघा एक प्लस एक मायनस एक प्लस एक मायनसची तुम्हाला सराव झाला पाहिजे म्हणून सांगतोय हा पॅटर्न. लेक्चर आवडला असेल मित्रांनो तर प्लीज लेक्चरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि आपल्या चॅनलला शेअर करायला विसरायचं नाहीये. चला आता उदाहरण
6वं आहे मित्रांनो. आता इथे बघा तुम्हाला पॅटर्न थोडासा चेंज करून दाखवलाय मी. इथं काय झालंय? तुम्हाला मध्ये रिकामी जागा सोडली मी. हा पॅटर्न सुद्धा परीक्षेला येतो. बघा 4 आणि 3चा पॅटर्न तर राहणारच. आता इथे 4 अल्फाबेट आहे. काही ठिकाणी 3 असतील. तर तो तुम्हाला सहसंबंधावरून सुद्धा विचारला जातो. ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आज काही पॅटर्न शिकून घेऊ. उद्या घेऊ आपण. अक्षर मालिकाचे भरपूर वेगवेगळे टाइप आहेत. एक-एक टाइप आपण समजून घेणार आहोत. तर बघा ए, बी, डी, जी, एच, आय, के, एन. इथे जास्त गॅप नाही मित्रांनो. म्हणजे 4-4चे पेअर बनलेले आहेत आणि ते समोर फॉलो झालेत. तर ते शोधून काढायचं आपल्याला. तर इथे तुम्हाला एबीसीडीची गरज नक्कीच आहे. तर बघा मित्रांनो, पॅटर्न कसे झाले तर ए, बी, डी, ई. म्हणजे कळालं तुम्हाला? ते +1 आहे. ठीक आहे. नंतर बी टू डी गेलं तुम्ही तर +2 आहे. देन डी टू जी गेले +3 आहे. आता म्हणसाल सर तुम्ही आधी मग आम्हाला ए टू एच असं सिंगल दाखवलं आणि आता का बरं? त्याच्यामध्ये उदाहरणात बघा, मागच्या उदाहरणामध्ये मध्ये गॅप जास्त आहे मित्रांनो. ठीक आहे. आता बघा इथे पी आहे, इथं व्ही आहे आणि इथं पी आणि इथं आर आहे. तेव्हा तुम्हाला त्या 4 मध्ये गॅप जास्त दिसला ना, तेव्हा तुम्ही पुढच्या त्या पॅटर्नमध्ये काय दिलं आहे, ते गॅप किती आहे हा बघून पॅटर्न ठरवायचा असतो मित्रांनो. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला आधी हा पॅटर्न सांगितला. तर इथे तुम्हाला हे सगळे अल्फाबेट क्लिअरच दिसतात. म्हणून तुम्हाला आता असं सांगतोय. ठीक आहे. कारण की कधी तुम्हाला तो पॅटर्न फॉलो होईल, कधी असा पॅटर्न फॉलो होईल. तर सगळे पॅटर्न आपण घेणार आहोत. हे कळालं तुम्हाला म्हणजे एक +1 आहे म्हणजे एच आहे. देन +2 आय जे के हे बघा एच आय गेलो, आय नंतर के गेलो, देन नंतर एन वर म्हणजे +3 म्हणजे +2 +3 ठीक आहे. आता बघा एन नंतर तुम्हाला आता जसं जी नंतर डायरेक्ट एच उचलला. एन नंतर डायरेक्ट तुम्हाला इथे ओ उचलायचा आहे. काय येणार आहे? ओ पहिला +1 म्हणजे पी, देन +2 आर आणि +3 केलं तुम्ही, 3दा जोडलं तर यू. ओ पी आर यू ऑप्शनमध्ये आहे का? ओ पी आर यू आहे. ऑप्शन 3 तुमचा आन्सर आहे मित्रांनो. ठीक आहे. देन नंतर व्हीचा पॅटर्न आहे बघा. +1 डब्ल्यू ठीक आहे. त्याच्यानंतर +2 वाय बघा डब्ल्यू नंतर वाय आला. देन +3 केल्यानंतर झेड आणि इकडे ए बी म्हणजे बी आला. 3 ॲड करायचे ना आपल्याला +3 करून. तर असा हा पॅटर्न इथं बनलेला आहे. काय जागा काय आली तुम्हाला? ओ-पी-आर. देन बघा तुम्हाला आता हा एक नवीन पॅटर्न आहे तुम्हाला. पॅटर्न प्रत्येक उदाहरणात वेगवेगळं घेतलेलं आहे तुम्हाला. हे समजण्यासाठी त्यावरचे भरपूर उदाहरणं आपण घेणार आहोत, जे की आधीच्या क्वेश्चन पेपरला पडलेले आहेत. केव्हा? जेव्हा तुमचे सगळे पॅटर्न शिकून होतील तेव्हा. आता बघा, ही कसर कोणती सोडायची नाही मित्रांनो. काय? तो व्हायला की परीक्षेत तुम्ही गेलात आणि तुम्हाला नवीनच काहीतरी बघायला मिळालं. त्यामुळे पॅटर्न पूर्ण करून घेऊ आपण. तेच ते भूकंपट्टी नाही करायची आपल्याला. तुमचा एक आणि एक मार्ग खूप महत्त्वाचा आहे, कारण कॉम्पिटिशन आता खूप टफ झालंय. ठीक आहे. म्हणजे मित्रांनो ग्राउंड तर काढता तुम्ही, पण पेपर सुद्धा काढणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. जसं आता हे बुद्धिमत्तेचं आपण लेक्चर घेतोय, तसंच आपण एक मॅथ्सचं सुद्धा लेक्चर घेणार आहे. नंतर तुमचं मॅथ्सचं लेक्चर राहील. तर त्याची टायमिंग अजून ठरलेली नाही आहे, पण एक टायमिंग तुम्हाला मी लवकरच हे करेन. पण डेली बेसिसला लेक्चर पडतील, एवढं मी तुम्हाला प्रॉमिस करतो. ठीक आहे. आणि कोणताच पॅटर्न तुम्हाला सुटणार नाही. जर तुमच्या काही अडचणी असतील, तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला कळवा. आपण ते सुद्धा प्रॉब्लेम्स घेऊ आणि काही असेल तर टेलिग्रामला तुम्हाला नक्कीच नोट्स मिळत राहतील. ते सुद्धा तुम्ही चॅनलला जॉइन करून घ्या. हे नवीन अपडेट जे आल्या पोलीस भरतीच्या, ते सुद्धा तुम्हाला तिथेच मिळतील. आता बघा, इथं काय झालंय? बी टू ई जायचंय, ई टू झेड म्हणजे काय झालंय? बघा बी नंतर ई आहे, ई नंतर डायरेक्ट झेड आहे. हे तुम्ही असं जाणार का? बी टू ई नंतर ई नंतर वापस झेड, तर झेड इकडे या कोपऱ्याला जाणार का? तर इथे पॅटर्न काय येतो? थोडासा चेंज आहे. इथे तुम्हाला अल्टरनेटिव्ह चेक करायचं मित्रांनो. म्हणजे काय करायचं? सोडून करायचंय. एक अल्फाबेट सोडून. हा
इथला रिकामी जागा बरं ई जी ए एन एनचा ही जागा शोधून काढायची. आता बी टू झेड म्हणजे रिव्हर्स एक गॅप सोडून आला तुम्ही आला इथे झेड वर ठीक आहे. झेड नंतर डब्ल्यू गेले तुम्ही म्हणजे काय सॉरी झेड नंतर डब्ल्यू गेले म्हणजे अजून एक वाढला म्हणजे काय बी टू झेड तुम्हाला इथे -2 ते तुम्हाला झेड टू डब्ल्यू जाण्यासाठी काय जावं लागलं -3 डब्ल्यू टू एस जाण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल 1 2 3 4 म्हणजे काय -4 एस नंतर आता बघा 2 3 4चा बटन मिळाला म्हणजे समोरचं काय असणार आहे -5 असणार आहे. ठीक आहे एस पासून तुम्हाला 5 मोजायचं 1 2 3 4 5 हे काय येणार आहे मित्रांनो 10 येणार आहे. -5 ला काय येणार आहे 10 येणार आहे. तर खाली बघा ई टू जी जायचं तुम्हाला ठीक आहे म्हणजे इथं काय आहे हा +2 आहे. देन जी टू जे जायचं आहे ठीक आहे हा काय +3 आहे. देन काय तुम्हाला बघायचं आहे ए टू एन हा काय आता 1 2 3 4 ठीक आहे हा +4 आहे म्हणजे एक वरचा पॅटर्न मायनस फॉलो केला खालचा आता म्हणजे वरचं काय असणार आहे +5 आणि नंतर +5 मोजायचं आहे तुम्हाला त्यानंतर +5 काय 1 2 3 4 5 म्हणजे काय येणार आहे एस रिकाम्या जागा ठिकाणी काय येणार आहे एन आणि एस त्या ऑप्शनमध्ये फक्त दोन तुमचा ऑप्शन आहे बाकी सगळे चेंज आहेत. ह्याला आन्सर कसं काढलं तर परत समजून घ्या. जेव्हा तुम्हाला हे पॅटर्न कसे ओळखायचे एकदम सिक्वेन्स तुम्ही घेतला एक प्लसचा होता त्याने लगेच मायनस झाला परत प्लस परत मायनस तेव्हा एकदा एक्झॅक्ट पॅटर्न चेक करून घ्यायचा ठीक आहे. एक अल्फाबेट सोडून चेक करायचं असंच तुम्हाला नंबर सिरीजला म्हणजेच अंक मालिकेमध्ये सुद्धा असे प्रश्न तुम्हाला हमखास राहतात. तर हा पॅटर्न सुद्धा IMP मित्रांनो या पॅटर्नची सुद्धा क्वेश्चनची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. हे बघा तुम्ही ते पॅटर्न हा पॅटर्न कसा आहे इंटरेस्टिंग पॅटर्न आहे वाय टी एक्स टी डब्ल्यू डी व्ही तुम्हाला दिलं आहे बरोबर आहे. तुम्ही असं कराल का ए बी सी डी नंतर ई येणारच आहे झालेला आहे का बघा इथूनच घेऊ ना आपण पी डब्ल्यू एक्स वाय त्याचा येणार काय टू येणार आहे सिक्वेन्स समजलाच की तुम्हाला कारण की हा प्लस चाललाय हा रिव्हर्स मायनस चाललाय -1 -1 -1 +1 +1 +1 आलं तुम्हाला ई आणि यू पण यासाठी तुम्हाला अजून एक पॅटर्न लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे आता हा एक सिंपल लॉजिक तुम्हाला तुमच्या आहे झालं जर समजा तुम्हाला माहीत नसलं पण ॲक्च्युली हा पॅटर्न कसा आहे मला असा आहे एच्या अपोजिट काय झेड आहे मित्रांनो पण याला सोडून वाय घेतलेला आहे देन बीला सोडून एक्स घेतलेला आहे आणि सीला सोडून सीचा एक्स सोडून डब्ल्यू घेतला आहे आणि डीचा ई घेतला आहे असा ईचा यू घ्यायचा असा पॅटर्न झिगझॅग पॅटर्न होता ठीक आहे जर तुम्हाला असं लिहिता आलं किंवा असा पॅटर्न माहीत असला तर अजून तुम्हाला प्लस मायनस करायची गरज नाही पडणार ते तुम्हाला अशा काही सेकंदात तुम्ही आन्सर तसे सोडवू शकता. हा 9वा पॅटर्न 9वा पॅटर्न बघा कसा आहे इंटरेस्टिंग आहे बघा वाय त्याच्यानंतर बी वाय एक्स डब्ल्यू दिलं आहे नंतर सी एक्स डब्ल्यू व्ही म्हणजे बघा आधी 3 होते 3 4 झाले 5 झाले आणि आता काय येणार आहे 6 येणार आहे खाली सगळ्या ऑप्शनमध्ये 6 दिलेले आहेत ठीक आहे ए बी सी तर साहजिक आहे खाली ही येणारच आहे पण बाकी हे झेड वाय वाय एक्स डब्ल्यू हे कसे आले बघा ही अल्फाबेटची सिरीज माहीत असणं आवश्यक आहे सगळं टाईप माहीत असणं आवश्यक आहे लॉजिक बघा काय आहे तर
बघा इथं ए आहे. तर ए या झेड आणि वायला घेऊन चाललाय सोबत. ठीक आहे. ह्या झेड आणि वायला सोबत घेऊन चाललाय. ठीक आहे. त्यानंतर बी. बीच्या अपोजिट काय आहे? वाय. पण हा अजून दोघांना सोबत घेऊन चाललाय. कोणाला? एक्स डब्ल्यूला. कारण की पॅटर्न वाढत चाललाय. म्हणजे या तिघांना सोबत घेतलं. देन काय आहे? सी. सीच्या अपोजिट कोण आहे? एक्स. एक्सच्या सोबत तो अजून तिघांना घेत चाललाय. कोण? डब्ल्यू बी ला. ठीक आहे. तसंच आला आता डी. साहजिक आहे. बी सोबत किती? ए सोबत किती? 2 आले. बी सोबत 3 आले. ठीक आहे. सी सोबत 4 आले. डी सोबत किती येणार आहे? अजून 5 येणार आहे. म्हणजे काय? डब्ल्यू पासून सुरुवात होईल. व्ही, यू, ई, एस. बघा. डी, डब्ल्यू, व्ही, यू, ई, एस. तुमचं आन्सर राहील. आहे का ऑप्शनमध्ये? बघा हे इथे आहे. ऑप्शन 3 तुमचं इथे आन्सर आहे. तर मित्रांनो कसं काढला तर? तर इथे तुम्हाला ही अल्फाबेट सीरीज सुद्धा माहीत पाहिजे. कारण आता तुम्ही एवढं लक्षात कसं ठेवसाल? एकतर जेव्हा तुम्ही कोणतरी एक पॅटर्नची प्रॅक्टिस अशी ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते हे करता येईल. काय म्हणता येईल त्याला? प्रॅक्टिस करता येईल. आता त्यासाठी तुम्हाला मी इथे 4ही पॅटर्न दाखवले. तुम्हाला जो सोयीस्कर वाटेल. आज सिंपल तर तुम्ही करणारच आहात मित्रांनो. जो सरळ-सरळचा आहे, तो तर राहीलच. पण जेव्हा तुम्ही ए-बी-सी-डी लिहिता मित्रांनो, ठीक आहे. तर त्याला कधी पण या स्टेपमध्येच लिहायचं. ठीक आहे. या स्टेपमध्ये आणि याच्यातच प्रॅक्टिस करायची. आता तुम्हाला इथे सांगता येईल तुम्हाला एच्या अपोझिट झेड आहे, बीच्या अपोझिट वाय, सीच्या अपोझिट एक्स आहे. जेव्हा तुम्ही राईट करता, तेव्हा अशी राईट करायची आणि असे नंबर द्यायचे. हे तुम्हाला हा पॅटर्न जरा लक्षात ठेवायची गरज नाहीये. हा सुद्धा पॅटर्न लक्षात ठेवायची गरज नाहीये. हा सुद्धा नाही. या 4 मधून तुम्ही एक पॅटर्न करा. पहिला सोडून बाकी तिन्ही मधून कोणताही तरी नंबर्स किती ती माहीत राहील. ठीक आहे. चला आपण कितव्या प्रश्नावर होतो? 9व्या प्रश्नावर होतो. याचा आन्सर किती आला? 3 आला मित्रांनो. मला कसं काढलं तर? नाही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगत जा मला. जेणेकरून तुम्हाला तो क्वेश्चन मी रिपीट घेईल. नाही करणार आहे आपण. जर लेक्चर तुम्हाला असं वाटतंय फास्ट होते. तुम्ही सांगत चला. आता उदाहरण 10 आहे. बघा इथे ट्रान्सफर हा शब्द दिलेला आहे. काय ट्रान्सफर? या शब्दाच्या नंतर समोर पॅटर्न बनलेला आहे. आता ही समोरची लेवल अप होत चालली प्रश्नाची तुम्हाला. बघा इथे ट्रान्सफरच्या नंतर नवीन शब्द बनलाय. तो हळूहळू एक-एक कमी होत चाललाय. काय झालंय? बघा ट्रान्सफर जेव्हा दुसऱ्या स्टेजला आला, तेव्हा जो शेवटचा आर होता, तो पहिल्याला आला. ठीक आहे. बाकी तेव्हा ट्रान्स आणि ई वगळून गेलाय. ठीक आहे. तर ई काय झालाय? बाद झालाय. समजलं कसं झालं तर? काय केलं त्यांनी? खाली लिहून दाखवतो. हा ट्रान्सफर आहे. ज्याला स्टेप 2 मध्ये टाकलं त्यांनी काय केलं? TRANSF असंच राहू दिला. आणि जो हा आर आहे, हा सुरुवातीला आणला आणि ई जो आहे तो बाद करून टाकला. ठीक आहे. आता आपल्या डोळ्यासमोर हा पॅटर्न आहे. म्हणजे हा. ठीक आहे. समोर सुद्धा हाच पॅटर्न फॉलो करणार. हा जो शेवटचा एफ आहे हा समोर येणार. असंच राहणार. TRAN आणि याच्या सोबत जो एस आहे हा बाद होणार. ठीक आहे. म्हणजे आता हा शब्द समोर राहिला. आता FRTRANचा तुम्हाला समोर काय मिळणार? हा एन इथे येणार वापस. काय होणार? FRTR यांचा जो डाव्या बाजूला जो आहे तो एलिमिनेट होणार. काय आला? NFRTR. ठीक आहे. म्हणजे एक-एक अल्फाबेट कमी होत चाललाय. तर आन्सरमध्ये तुम्हाला फक्त किती राहणार आहे? 4 अल्फाबेट राहणार. ते कोणते राहणार आहे? आर फ्रंटला येईल. त्याच्या आधीचा जो टी आहे तो एलिमिनेट होईल. म्हणजे काय राहिलं? आर, एन, एफ, आर.
तुमचा आन्सर आहे प्रश्न क्रमांक तुम्ही 10 उदाहरणं वेगवेगळे बघितले की एका अक्षरमालेवर तुम्हाला किती पॅटर्न बघायला मिळणार. लक्षात घ्या मित्रांनो, प्रत्येक पॅटर्न इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला परीक्षेला कोणताही विचारू शकतात आणि हे मार्क्स खूप फ्रीचे आहेत. तुम्हाला वेळ जर वाचवायचा असेल, कारण की इथे वेळेचं बंधन सुद्धा तेवढंच आहे तुम्हाला. तर वेळेच्या आत जर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन सोडवायचा आहे, तुम्हाला मेन ही ए टू झेडची पोझिशन ही परफेक्ट माहीत असली पाहिजे. तेव्हा तुम्हाला पॅटर्न तुम्हाला बघता क्षणी ओळखता आला पाहिजे. एवढे हे 10 पॅटर्न तुम्हाला लक्षातच ठेवायचे, जेणेकरून परीक्षेला कोणताही आला तर तो तुम्हाला नवीन नाही वाटला पाहिजे. लेक्चर नक्कीच तुम्हाला आवडला असेल. मित्रांनो, मित्रांमध्ये शेअर करायचे, लाईक करायचे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे मित्रांनो. त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. करिअर अकॅडमीमधूनच आहे आणि आपला स्लोगन आहे सक्सेस इज युअर्स. तुम्ही जर इथं आलात या चॅनलला भेट दिली, नक्कीच तुम्हाला तुमचं सोल्युशन हे 100% मिळणार आणि माझं प्रॉमिस आहे कोणतंच टॉपिक तुम्हाला मी सोडणार नाही आणि तुम्हाला जर काही नवीन अडचणी आल्या तर त्यासुद्धा तुम्ही शेअर करा. आपण नक्कीच त्याचा तोडगा काढू. ठीक आहे. थँक फॉर वॉचिंग आणि मित्रांना शेअर करायला विसरायचं नाही. आपलं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.